हॅलो नमस्कार मित्रांनो, आशिष सर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चालू घडामोडी बघणार आहोत मित्रांनो, 1 ते 7 जानेवारीपर्यंत. तर चला मित्रांनो, आपण समोर बघणार आहोत चालू घडामोडी. तर आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून भारत कोणत्या गटाचा औपचारिक सदस्य झालेला आहे? तर याचा ऑप्शन क्रमांक पहिला आहे मित्रांनो नाटो, दुसरा आहे ओइसिड, तिसरा आहे ब्रिक्स विस्तारित गट आणि तिसरा आहे एशियन. तर याच्यातील उत्तर क्रमांक आहे मित्रांनो सी, ब्रिक्स प्लस विस्तारित गट. तर 1 जानेवारी 2026 पासून ब्रिक्स गटाचा विस्तार होऊन ब्रिक्स प्लस स्वरूप लागू झालेले आहे. तर याच्यानंतर ब्रिक्सचा फुल फॉर्म आहे मित्रांनो ब्राझील, एशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ओके मित्रांनी. तर त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न क्रमांक आहे मित्रांनो, 2 जानेवारी 2026 रोजी केंद्र सरकारने कोणत्या क्षेत्रासाठी नवीन उत्पादन प्रोत्साहन PLI योजना सुरू केलेली आहे? तर PLI चा लॉंग फॉर्म आहे मित्रांनो पोस्टल लाईफ इन्शुरन्स. तर ऑप्शन क्रमांक चला बघू समोर मित्रांनो. पहिला ऑप्शन आहे वस्त्रोद्योग, दुसरा आहे हरित हायड्रोजन, तिसरा आहे सिमेंट आणि चौथा आहे पर्यटन. तर याच्यातील उत्तर क्रमांक आहे मित्रांनो बी, हरित हायड्रोजन. तर हरित हायड्रोजन हा भारतात 2030 पर्यंत हरित ऊर्जा क्षेत्रात अग्रगण्य होण्याचा उद्देश ठरवत आहे मित्रांनो. तर याच्यातील उत्तर क्रमांक आहे मित्रांनो बी. नंतरचा प्रश्न क्रमांक तिसरा आहे, 4 जानेवारी रोजी साजरा होणारा वर्ल्ड ब्रेल डे कोणत्या जयंतीनिमित्त साजरा केलेला आहे? तर याच्यातील उत्तर क्रमांक आहे मित्रांनो लॉउस ब्रेल. तर लॉउस ब्रेल हा ह्या लिपीचा जनक ब्रेल लिपीचे जनक लाउस ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 रोजी झालेला आहे मित्रांनो. तर याच्यातील उत्तर क्रमांक आपला आहे मित्रांनो बी, लाउस ब्रेल. नंतरचा प्रश्न क्रमांक आहे मित्रांनो पाचवा, 5 जानेवारी चौथा. तर 5 जानेवारी 2026 रोजी RBIने रेपो दरात कोणता निर्णय घेतलेला आहे? तर दरात वाढ केलेली आहे का, किंवा कमी केलेला आहे, किंवा कायमचा ठेवलेला आहे, किंवा रद्द केलेला आहे? तर याच्यातील उत्तर क्रमांक आहे मित्रांनो बी, कायमचा ठेवलेला आहे. म्हणजे दरात वाढ पण नाही केली आहे आणि घट पण नाही केली आहे. चलनवाढ हा नियंत्रणासाठी RBIने स्थिर ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे आपला पाचवा, 3 जानेवारी रोजी कोणत्या समाजसुधारकाची जयंती साजरी केली जाते? तर 3 जानेवारी सर्वांना माहितीच असेल मित्रांनो, 3 जानेवारी हा सर्वांचा कानावर पडलेला प्रश्न आहे मित्रांनो. तर 3 जानेवारी हा संपूर्ण भारत देशामध्ये हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केले जाते. तर आपला उत्तर क्रमांक आहे मित्रांनो सी, सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणून साजरी केलेली जाते 3 जानेवारी. ओके. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे मित्रांनो सहावा. तर 6 जानेवारी 2026 रोजी भारताने कोणत्या देशासोबत संरक्षण सराव जाहीर केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे पहिला मित्रांनो चीन, दुसरा आहे जर्मनी, तिसरा आहे जपान आणि चौथा आहे श्रीलंका. तर याच्यातील उत्तर क्रमांक आहे मित्रांनो सी, जपान. जपान या देशासोबत संरक्षण जाहीर केलेला आहे. तर भारत आणि जपान संरक्षण सहकार्यासाठी वाढवण्यासाठी संयुक्त सराव आयोजित करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे मित्रांनो सातवा, 1 जानेवारी 2026 पासून कोणत्या राज्याने गव्हर्नन्स मिशन 2.0 सुरू केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो पहिला गुजरात, दुसरा आहे महाराष्ट्र आणि सी आहे राजस्थान आणि डी आहे केरळ. तर याच्यातील उत्तर क्रमांक आहे मित्रांनो महाराष्ट्र. महाराष्ट्र शासनाने डिजिटल प्रशासन मजबूत करण्यासाठी राज्यस्तरीय उपक्रम म्हणून गव्हर्नन्स मिशन 2.0 सुरू केलेले आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे मित्रांनो 8, 2 जानेवारी 2026 रोजी भारताने कोणता उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक पहिला आहे मित्रांनो चंद्रयान 4, आदित्य L2, नंतरचा सी आहे रिसत 3A आणि चौथा आहे गगनयान. तर याच्यातील उत्तर क्रमांक आहे आपला मित्रांनो सी, रिसत 3A. तर हा उपग्रह पृथ्वी निरीक्षणासाठी वापरला जातो मित्रांनो. तर हा उपग्रह 2 जानेवारी 2026 रोजी भारताने उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. तर याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक मित्रांनो 9, 7 जानेवारी 2026 रोजी कोणत्या राज्यात ग्लोबल इन्व्हेस्टर्स
समिट आयोजित करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक पहिला आहे मित्र पंजाब, दुसरा आहे बिहार, तिसरा आहे तमिळनाडू आणि चौथा आहे ओडिशा. तर याच्यातील उत्तर क्रमांक आहे मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक सी, तमिळनाडू. तमिळनाडू राज्याने परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी 7 जानेवारी 2026 रोजी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट आयोजित करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे मित्रांनो 10वा. तर 1 जानेवारी 2026 पासून लागू झालेली नवीन IT नियम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो पहिला कृषी, दुसरा आहे शिक्षण, तिसरा आहे डेटा संरक्षण व सायबर सुरक्षा, चौथा आहे आरोग्य. तर याच्यातील उत्तर क्रमांक आहे मित्रांनो आपला सी, डेटा संरक्षण सायबर सुरक्षा. तर 1 जानेवारी 2026 रोजी पासून डेटा संरक्षण व सायबर सुरक्षा करण्यासाठी सुधारित नियम लागू करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे मित्रांनो 11वा. 5 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेला राष्ट्रीय हरित अभियान कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक ए आहे मित्रांनो वित्त मंत्रालय, बी आहे कृषी मंत्रालय, सी आहे पर्यावरण मंत्रालय आणि डी आहे संरक्षण मंत्रालय. तर आपला उत्तर क्रमांक आहे मित्रांनो सी, पर्यावरण मंत्रालय. तर 5 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेला राष्ट्रीय हरित अभियान हा पर्यावरण मंत्रालयाशी संबंधित आहे मित्रांनो. हा पर्यावरण मंत्रालय हा हवामान बदल आणि नियंत्रणासाठी हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. ओके. त्याच्यानंतरचा ऑप्शन आपला प्रश्न क्रमांक आहे मित्रांनो 12वा. तर 12वीमध्ये म्हणत आहे मित्रांनो 6 जानेवारी रोजी कोणत्या शहरात राष्ट्रीय विज्ञान परिषद सुरू झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो पहिला ए मुंबई, दुसरा आहे बेंगळूर, तिसरा आहे जयपूर आणि चौथा आहे लखनौ. तर आपला उत्तर क्रमांक आहे मित्रांनो बी. तर 6 जानेवारी रोजी बेंगळूर या शहरात राष्ट्रीय विज्ञान परिषद विज्ञान व तंत्रज्ञान संशोधनाच्या प्रोत्साहनासाठी ही परिषद भरवण्यात आलेली होती. ओके. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे आपला मित्रांनो 13. 7 जानेवारी 2026 रोजी भारताने कोणत्या देशासोबत व्यापार करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो पहिला कॅनडा, दुसरा आहे फ्रान्स, तिसरा आहे UAE आणि चौथा आहे रशिया. तर याच्यातील उत्तर क्रमांक आहे मित्रांनो सी, UAE. UAEचे फुल फॉर्म काय मित्रांनो युनायटेड अरब अमिरात. तर 7 जानेवारी 2026 रोजी भारताने युनायटेड अरब अमिरात या द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे UAE. ओके. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक मित्रांनो 14. तर 4 जानेवारी 2026 रोजी साजरा होणारा वर्ल्ड ब्रेल डे कोणत्या उद्देशाने साजरा होतो? तर याच्यातील ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो महिला सक्षमीकरण, दुसरा आहे दृष्टिहीनांसाठी जागरूकता, सी आहे पर्यावरण संरक्षण आणि डी आहे जागरूकता आरोग्य जागरूकता. तर 4 जानेवारी रोजी आपला उत्तर क्रमांक आहे मित्रांनो बी, दृष्टिहीनांसाठी जागरूकता. तर 4 जानेवारी 2026 रोजी वर्ल्ड ब्रेल डे हा दृष्टिहीनांसाठी जागरूकता दिवस म्हणून ब्रेल लिपीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो 4 जानेवारी. त्याच्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक मित्रांनो 15. 1 जानेवारी 2026 रोजी भारताची अंदाजित लोकसंख्या किती झाली? तर ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो पहिला आहे 140 कोटी, दुसरा 143 कोटी, तिसरा 150 कोटी आणि चौथा आहे 135 कोटी. तर 1 जानेवारी 2026 रोजी आपल्या भारताची अंदाजित लोकसंख्या आहे 143 कोटी ठरवण्यात आलेली आहे. तर भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा असलेला देश ठरलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतरचा ऑप्शन आपला प्रश्न क्रमांक मित्रांनो 16. 3 जानेवारी 2026 रोजी महिला शिक्षणाशी संबंधित कोणती योजना विस्तारली गेली? तर ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो पहिला बेटी बचाओ, दुसरा आहे उज्ज्वला योजना, तिसरा आहे बेटी पढाओ अभियान, चौथा आहे सुकन्या योजना. तर याच्यातील उत्तर क्रमांक आहे मित्रांनो आपला सी, बेटी पढाओ बेटी अभियान. तर 3 जानेवारी 2026 रोजी महिला शिक्षणासाठी बेटी पढाओ अभियान ही योजना लागू करण्यात आलेली आहे. तर ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी निधी वाढ म्हणून ठरवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक मित्रांनो 17. 2 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेला GDP अंदाज किती होता? तर ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो पहिला 5.5%,
दुसरा आहे 7.2%, तिसरा आहे 8% आणि चौथा आहे 6%. तर आपला उत्तर क्रमांक आहे मित्रांनो बी 7.2%. तर 2 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेला GDP अंदाज हा आपला भारताचा 7.2% आहे. तर आर्थिक वाढीचा प्राथमिक अंदाज ठरवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक बघणार आहोत मित्रांनो आपण 18 नंबरचा 18वा. तर 6 जानेवारी 2026 रोजी कोणत्या क्षेत्रात भारताने AI मिशन जाहीर केलेले आहे? तर आपला ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो पहिला ए संरक्षण, दुसरा आहे शिक्षण व संशोधन, तिसरा आहे शेती, चौथा आहे बँकिंग. तर आपला उत्तर क्रमांक आहे मित्रांनो बी शिक्षण व संशोधन. तर 6 जानेवारी 2026 रोजी शिक्षण व संशोधन AI तंत्रज्ञान प्रोत्साहनासाठी राष्ट्रीय धोरण AI मिशन जाहीर केलेले आहे. तर याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 19 नंबरचा. तर 7 जानेवारी 2026 रोजी साजरा होणारा ग्लोबल इन्व्हेस्टर मीट कोणत्या उद्देशाने जाहीर करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो क्रीडा विकास, दुसरा आहे परकीय गुंतवणूक वाढवणे, तिसरा आहे शिक्षण सुधारणा आणि चौथा आहे पर्यावरण. तर आपला उत्तर क्रमांक आहे मित्रांनो बी परकीय गुंतवणूक वाढवणे. तर 7 जानेवारी 2026 रोजी साजरा होणारा ग्लोबल इन्व्हेस्टर मीट हा परकीय गुंतवणूक वाढवणे या मागचा उद्देश होता. त्याच्यानंतरचा उत्तर क्रमांक आहे मित्रांनो 20. 1 जानेवारी 2026 रोजी पासून लागू झालेला डिजिटल इंडिया 2.0 मोहीम कोणत्या उद्देशाने आहे? तर ऑप्शन क्रमांक पहिला आहे मित्रांनो शेती सुधारणा, दुसरा आहे आरोग्य सेवा, तिसरा आहे डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि चौथा आहे पर्यटन विकास. तर आपला उत्तर क्रमांक आहे मित्रांनो सी डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करणे. तर 1 जानेवारी 2026 पासून लागू झालेली डिजिटल इंडिया 2.0 मोहीम ही डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करणे ही या उद्देशाने जाहीर करण्यात आलेली आहे. तर आजचा सेशन इथंच संपला मित्रांनो. जर तुम्हाला हा चॅनल किंवा ही क्लास आवडली असेल तर प्लीज ह्या आशिष सर एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा मित्रांनो. थँक्यू.